आज भरपूर दिवसातून चिकन आणलेलं होतं. म्हटलं चिकन बनवायच्या अगोदर ना थोडंसं नाश्ता वगैरे काहीतरी करून घ्यायचा. आज नाश्ता बनवायला दांडी मारली होती म्हणून म्हटलं चला असं एकनं थोडंसं शॉर्टकटमध्येच एकनं ब्रेड आणि दूध खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली. ते भाऊ सुट्टीवर आले होते, त्यांना जेवायला बोलवायचं होतं म्हणून आज मस्त असं चिकनचा बेत होता. तर मला ना जास्त जेवण बनवायचं म्हटलं की नाही थोडंसं गडबडल्यासारखं होतं. काय करून काय नको हेच होतं, कारण कशापासून सुरुवात करायची हेच समजत नाही पहिल्या स्टार्टिंगला. चपाती आणि भात अगोदर करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मसाला वगैरे वाटून एक मस्त असा चिकनचा रस्सा बनवून घेतलेला. जेवण वगैरे सगळ्यांनी मिळून केलं आणि त्याच्यानंतर मग ह्या चौघांचं असं काहीतरी कॅरम खेळायचं काम चालू होतं. कॅरम वगैरे सगळं तिकडे तसंच पसरून टाकलं आणि परत इकडे येऊन असा काहीतरी पसार का चालला होता. तर पोरांची शाळा असली ना तर असं वाटतं की बरं असतं शाळेत गेलेलीच, कारण घरामध्ये ना मग इतकं वरडण्यात आणि त्यांना गप्प बस हे कर नको ते कर नको ह्याच्यामध्येच मग आरडाओरड सुरू होते आणि मग आपला चिडचिडपणा होऊन जातो. त्यांना थोडं शांत बसवलं आणि त्याच्यानंतर मग एकनं दुपारच्या वेळेला इथं कलिंगड चिरलेले होते. तर कलिंगड चिरल्यानंतर इतकं मस्त त्याचा कलर होता ना, कलिंगड खाऊन घेतला. आणि आता गरमीमध्ये ना सगळ्यात चांगलं फ्रूटचं ऑप्शन म्हणलं तर कलिंगडच. ते खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग थोडीशी भेळ बनवलेली ती चिरमुरं फरसाणा कांदा टॅमॅटो थोडासा लिंबू आणि कोथिंबीर वगैरे घालून भेळ खाऊन घेतली. संध्याकाळच्या वेळेला फ्लिपकार्टवरून एक पार्सल मागवलं होतं, म्हणजेच माझं शूज मागवलं होतं. ते आलेलं होतं, त्याला घेतलं आणि मग नंतर घालून वगैरे बघितलं, कारण एक नाही मी जे काय ऑनलाईन मागवते ना ते अजिबात मला काय रिटर्न केल्याशिवाय पर्यायच नसतो. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग, आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब